मित्रांनो, राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यासाठी राबवल्या जाणाऱ्या शॉप ऑन व्हेकल या योजनेचा निधी वितरित केल्याबद्दलचं एक अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेतलं होतं. आणि अपडेट घेतल्यानंतर नेमके दिव्यांग योजनासाठी अर्ज कसे केले जातात, याच्यासाठी पोर्टल काय आहे, किंवा या योजना कधी राबवल्या जातात, किंवा कोणत्या कोणत्या योजना दिव्यांगासाठी राबवल्या जातात, अशा प्रकारची अनेक मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात आली. आणि याच पार्श्वभूमीवर दिव्यांगासाठी नेमक्या कोणत्या योजना राबवल्या जातात, याच्यासाठी कोणतं पोर्टल आहे, आपण अर्ज केला असेल तर त्याची स्थिती कशी तपासायची, याची यादी कुठे प्रकाशित केली जाते, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर. आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, राज्यामध्ये दिव्यांगासाठी दिव्यांगाच्या योजनासाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग व वित्त विकास महामंडळ हे महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. याच महामंडळाच्या माध्यमातून, या महामंडळाच्या पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांगासाठी असलेल्या सर्व योजना राबवल्या जातात. mshfdc.co.in या महामंडळाच्या वेबसाईटची पोर्टलची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. मित्रांनो, पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता पोर्टल बद्दलची माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या योजना, त्याच्या संदर्भातील GR हे सर्व आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि याच्यामध्ये योजना व सुविधा नावाचा एक टॅब देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता महामंडळाच्या कर्ज योजना, ज्याच्या अंतर्गत वैयक्तिक थेट कर्ज योजना असेल, मुदत कर्ज योजना असेल, महिला समृद्धी एक महत्वाची अशी योजना आहे, शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी कृषी संजीवनी योजना आहे. या योजना आणि या योजनाबद्दलची माहिती, कशा प्रकारे कर्ज दिलं जातं, लाभार्थ्याचा हिस्सा किती आहे, कागदपत्र काय लागतात, शासनाच्या माध्यमातून याच्यामध्ये काय अनुदान दिलं जातं, ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता राज्य शासनाच्या योजना. राज्य शासनाच्या योजनामध्ये आपण पाहिलेलं आहे की मोबाईल शॉप ऑन व्हेकल, ज्यात आपण ज्या बद्दल निधी वितरित करण्याबद्दलची माहिती घेतली, ती योजना असेल, रमाई घरकुल आवास योजना असेल, किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून जे काही केंद्र शासनाचं NSHFDC पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजना असतील, वाहतुकीसाठी कर्ज योजना असेल, वाहनासाठी, त्याच्यानंतर महिला समृद्धी योजना आहे, किंवा दिलं जाणारे वेगवेगळं साहित्य वगैरे याच्यासाठीच्या ज्या योजना आहेत, या सर्व योजनाबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. अर्जदार लाभार्थ्याची अर्हता काय असणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये 40% पेक्षा जास्त दिव्यांग असावं, 15 वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्र राज्याचे रहिवासी, वय काय असावं, या सर्वांबद्दलची माहिती, जोडावयाची कागदपत्र, हे सर्व आपल्याला या पोर्टलवरती देण्यात आलेलं आहे. आणि याच पोर्टलवरती नवीन नवीन योजना आल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन आणि त्याच्या अर्ज करण्याच्या संदर्भातील नोटिफिकेशन दिले जातात. जसे की आता आपण शॉप ऑन व्हेकल ही योजना राबवण्यासाठीची मंजुरी पाहू शकता. याच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी एक पोर्टल देण्यात आलेले आहे. आता ज्यांनी कुणी याच्यावरती अर्ज केलेले असतील त्यांना एक पोर्टल माहिती आहे, याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं असतं. ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन केलेले, अर्ज केलेले आहे, आता ट्रॅक ऍप्लिकेशन नावाचे ऑप्शन आहे. जर आपण समजा याच्यावरती अर्ज केलेला असेल तर आपण या ट्रॅक ऍप्लिकेशन मध्ये आपला अर्जाची स्थिती पाहू शकता. आता याच्यामध्ये बेनिफिशियरी लिस्ट, लाभार्थ्याची यादी, आता योजना 2023-24 आणि 24-25 या दोन्ही वर्षामध्ये राबवली. 23-24 ची यादी प्रकाशित झालेली आहे, 24-25 यादी आणखी प्रकाशित झाली नाही, त्याच्यासाठी आता फंड दिलेला आहे. याच्यामध्ये व्ह्यू बेनिफिशियरी लिस्ट म्हणून सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. जसं आता 23-24 ची यादी प्रकाशित झालेली, आपण त्याच्यासाठी जर समजा क्लिक केलं आणि याच्यामध्ये जिल्हानिहाय पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या जिल्ह्याची जी काही लाभार्थी आलेले आहेत त्या लाभार्थ्याची यादी दाखवली जाईल. आता अमरावतीमध्ये 17 लाभार्थी पात्र झालेले, तर 17 लाभार्थ्याची यादी आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेली. अशाच प्रकारे आपण जर दुसरा जिल्हा घेतला, आता पुणे जिल्ह्यामध्ये याच्या अंतर्गत 52 लाभार्थी पात्र झाले 2023-24 मध्ये, तर त्या लाभार्थ्यांची यादी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते. आता 2024-25 ची यादी बनत आहे, ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी ही यादी लागल्यानंतर आपली यादी पाहता येणार आहे. आता आपण पाहू शकता यादीची प्रक्रिया ही प्रोसेसमध्ये, आणि याच्यासाठी आता 25 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यात आलेला. याच्यामध्ये समजा तुम्ही जर ऍप्लिकेशन केलेलं असेल तर ट्रॅक ऍप्लिकेशन वरती क्लिक करून आपल्या ऍप्लिकेशनची स्टेटस या ठिकाणी पाहू शकता, ज्याच्यामध्ये ऍप्लिकेशन पेंडिंग दाखवेल, रिजेक्ट असेल तर रिजेक्ट दाखवेल, अप्रूव्ह असेल तर अप्रूव्ह दाखवेल, ऍप्लिकेशन अप्रूव्हल असून वेटिंग मध्ये असेल तर ते दाखवलं जाईल. या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जाणार आहेत. आणि याच्यामध्ये जे काही जुने ऍप्लिकेशन आहेत, जे पात्र लाभार्थी झालेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त जे ऍप्लिकेशन आहे त्याच्याबद्दलची माहिती दिलेली की ते ऍप्लिकेशन पुढे घेतलेले आहेत आणि किती लाभार्थ्याला याच्या अंतर्गत लाभ देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. महत्वाच्या अशा योजना या पोर्टलवरूनच राबवल्या जातात. आणि ज्या ज्या योजनाबद्दलचे नवीन अपडेट येतात किंवा नवीन योजना राबवण्यासाठीची मंजुरी येते, त्याचा निधी येतो, किंवा त्याच्या संदर्भातील नवीन काही शासन निर्णय येतात, याच्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असेच अपडेट, अशीच माहिती वेळोवेळी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.